तर नमस्कार मंडळी. तर नुकतेच आम्ही आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कला भेट दिली. त्यानिमित्ताने केलेला हा छोटासा व्लॉग. तर आम्ही मुंबई ते गुवाहाटी फ्लाईट बुक केली होती. ही फ्लाईट साधारण 2.5 तासांची फ्लाईट आहे. थोडीशी मोठी फ्लाईट आहे, पण ठीक आहे. आणि थोड्या वेळी पाहिलं तर खिडकीतनं बाहेर सूर्यकिरणं आत येत होती आणि सकाळ झालेली होती. आणि ही आहे गुवाहाटी एअरपोर्ट. गुवाहाटी एअरपोर्ट अतिशय सुंदर आहे. छोटंसंच एअरपोर्ट आहे, पण छान डेकोरेट केलेलं आहे. भरपूर अशा बांबूंच्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत आणि खूपच छान असं हे एअरपोर्ट आहे. आणि ऑन द वे टू काझीरंगा जाताना तुम्हाला रस्त्याच्या साईडला असे बांबूंच्या वस्तूचे शॉप्स लागतात आणि इथे खूप छान छान असे बांबूंच्या वस्तू इथे विकली जातात. तर तुम्ही नक्की भेट द्या. आणि हे आहे आसाममधलं खेडेगाव. आसाममधलं खेडे तर अतिशय सुंदर आहेत. म्हणजे आसाम हे स्टेटच खूप हिरवगार आणि छान असं स्टेट आहे. आणि अशी छान छान घरं असतात, बांबूंच्या भरपूर वापर केलेला असतो. आणि फायनली आम्ही काझीरंगा नॅशनल पार्कला पोहोचलेलो आहोत. सकाळी उठून आम्ही जिप्सीमध्ये बसून आम्ही नॅशनल पार्कला पोहोचलो आहोत आणि आम्ही आता रायनोच्या शोधामध्ये फिरत आहोत. पहिल्यांदा आम्ही गेलो सेंट्रल पार्कला. सेंट्रल पार्कला आम्हाला एकही रायनो दिसला नाही, म्हणून आम्ही सेकंड सफारी बुक केली, ती बागोरी म्हणजे वेस्टर्न झोनमध्ये. आणि तिथे आम्हाला भरपूर असे रायनो दिसले. फायनली हा पहा, किती आवाढव्य आणि बलाढ्य असा हा रायनो आहे आणि तो रस्ता क्रॉस करून पलीकडच्या लेकमध्ये जात आहे. असा हा रायनो आम्हाला दिसला आणि आम्ही त्याला कॅप्चर केला. आणि हा हत्ती तर भरपूर आहे तिथे. छोटी हत्ती, मोठी हत्ती, हस्तिदंत असलेली मोठी मोठी अशी हत्ती आहेत. आणि भरपूर प्राणी आहेत. बायसन्स आहेत, डिअर आहेत, रानडुक्कर आहेत आणि पक्षी तर भरपूर आहेत. कलरफुल पक्षी आहेत. तर एक गोष्ट तुम्ही नक्की करा की इकडे जाताना तुम्ही कॅमेरा घेऊन जा, कारण फोनमधल्या कॅमेरामध्ये फोटो येत नाहीत पक्ष्यांची दूरवरची. त्याच्यामुळे तुम्ही कॅमेरा मस्ट कॅरी करा आणि बायनोक्युलर कॅरी करा. दुर्बीण पण तुम्ही नक्की सोबत ठेवा. तर अशा प्रकारे आमची सफारी संपलेली आहे आणि आम्ही आता टी ब्रेकसाठी थांबणार आहोत. आम्ही इथे टी ब्रेकसाठी थांबलो. करक चहा म्हणून असं एक शॉप आहे, तिथे